सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म सुरू आजपासून पुन्हा तुम्हाला अर्ज इथं करता येणार आहे. नवीन फॉर्म कोण भरू शकतं? तर आता जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसेल तर तुम्ही देखील तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल किंवा तुम्हाला पुन्हा नवीन अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज सादर करू शकता. सरकारचा मोठा निर्णय, आजपासून लाडकी बहिणींचे नवीन अर्ज इथं करता येणार आहे. काही नियमामध्ये बदल झालेला आहे. पुन्हा फॉर्म कशा पद्धतीने इथं भरायचा आहे, लाखो महिलांसाठी गुड न्यूज आलेली आहे. पूर्ण सुवर्ण संधी इथं आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे फॉर्म कशा पद्धतीने इथं भरायचा, कुठे भरायचा आहे, त्याचप्रमाणे ऑनलाईन भरायचं की ऑफलाईन. तर यामध्ये अर्ज कोण करू शकतो? तर आता ज्या महिलांचा फॉर्म आधी रिजेक्ट झालेला आहे तर अशा लाडक्या बहिणी यासाठी अर्ज करू शकतात. आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेला आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं बाकी राहिलेले आहेत, कधीपर्यंत सुरू होईल. आता ज्या महिलांनी आधी अर्ज केलेला नाही अशा महिलासुद्धा यासाठी अर्ज करू शकतात. नवीन ठराविक जे काही नवीन पात्र महिला यासाठी अर्ज करू शकतात. आता तुमच्याकडे हे कागदपत्र तयार ठेवायचे आहेत. तर आता महत्त्वाचे जे काही यामध्ये नियम, बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. ज्या कोणा लाडक्या बहिणींना पैसे इथं पाहिजे असेल, नवीन फॉर्म भरायचे असेल अशा महिलांनी बँक खाते सक्रिय असणे तुमचं आवश्यक आहे. आधारला मोबाईल नंबर लिंक असणे देखील आवश्यक आहे. योग्य ती माहिती तुम्हाला इथं भरायची आहे, अन्यथा तुमचा लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म इथं रिजेक्ट देखील होऊ शकतो. नवीन फॉर्म का सुरू झालेले आहेत? तर आता हे महत्त्वाचे अपडेट आहेत. तर अनेक महिलांचे अर्ज इथे रिजेक्ट झालेले आहे. काहींना अजूनही अर्ज केलेला नव्हता. काही जणांचे फॉर्म इथं रिजेक्ट करण्यात आलेले आहे. काही जणांच्या कागदपत्रामध्ये इनकम्प्लीट आहे. त्यामुळे आता सेकंड चान्स म्हणजे दुसरा चान्स, पुन्हा नवीन अर्ज इथं सुरू करण्यात आलेले आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक गुड न्यूज आलेली आहे. तर आता यामध्ये किती महिलांना फायदा इथं होणार आहे? लाखो महिलांना इथं फायदा इथं होणार आहे. नवीन अर्जाची संख्या इथं वाढणार आहे. आधी रिजेक्ट झालेल्यांना पुन्हा संधी इथं मिळणार आहे. तर आता यामध्ये जे की 1500 रुपये दरमहा लाडक्या बहिणींना जे काही मिळते 1500 रुपये दरमहा, आता नुकताच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये तर महिन्याचे जमा झालेले आहे. तर आता या कारणामुळे बरेच महिलांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहे. कामुळे आधार लिंक नाही, बँक खाते इनॅक्टिव्ह आहे, चुकीची माहिती आहे, अर्ज डुप्लिकेट आहे, कागदपत्रामध्ये मिसमॅच आहे म्हणजे कागदपत्र इथं चुकीचे दिलेले आहे. हे टाळले तर तुम्हाला 100% तुमचा फॉर्म इथं अप्रूव्हल होईल व तुम्हाला पैसे देखील मिळेल. तर आता नवीन अपडेटनुसार तर आता ही कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर आता सर्वप्रथम यामध्ये जे काही कागदपत्र तुम्हाला इथं लागणार आहे, आधार कार्ड तुम्हाला अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे रहिवासी प्रमाणपत्र. आता या ज्यांच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र, तुम्ही 15 वर्ष जुन्याचे रेशन कार्ड देखील यामध्ये जोडू शकता. कोणत्या रहिवासी प्रमाणपत्र जर नसेल तर मतदान कार्ड देऊ शकता, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला. तर या कोणत्याही डॉक्युमेंट्सपैकी आदिवास प्रमाणपत्रामध्ये तुम्ही 15 वर्षाचा पुरावामधून कोणतं एखादं डॉक्युमेंट्स दिलं तरी चालेल. महिला जन्म परराज्यातील असल्यास पतीचे. तर आता परराज्य म्हणजे महाराष्ट्र बाहेर जर महिला असेल तर अशांचं 15 वर्ष जुनं तर रेशन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला. तर सर्वसाधारण महाराष्ट्रातीलच महिला आहे, हे सोडून देऊ आपण. तर इथं तुम्हाला वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. यामध्ये पिवळे किंवा केशरी, जर वार्षिक उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड दिलं तरी तुम्ही चालेल. परंतु तुमचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. आता नवीन विवाहितेच्या बाबतीत, आता ज्यांचं कोणाचं नवीन लग्न झालेलं आहे परंतु त्यांनी वडिलाच्याच नावानं फॉर्म भरलेला होता, परंतु आता KYCसाठी तर अडचण जात आहे. तर बरेच जणांच्या KYCमुळे बरेच लाडक्या बहिणींचे पैसे तर बंद झालेले आहे. तर अशांनी काय करायचं आहे, आता तुमचं लग्न झालं तर तुम्ही तुमच्या पतीच्या इकडचा फॉर्म भरायचा आहे. त्याचप्रमाणे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे आणि हमीपत्र आणि फोटो हे योग्य त्या पद्धतीने तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर आता महाराष्ट्र राज्याचे जी काही महिला आहे ते असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विधवा, विवाहित, घटस्फोटित, त्यानंतर निराधार महिला. तर केवळ एक विवाहित महिला जे काही कुटुंबामधील अर्ज सादर करू शकते. किमान 21 पूर्ण व कमान 65च्या आत तुम्हाला यासाठी अर्ज करता येणार आहे. ज्यांचं बँक खाते आधारशी लिंक आहे, 2.5 लाखापेक्षा जास्त जर उत्पन्न असेल तर तुम्हाला यासाठी अर्ज करता येणार नाही. तर आता ज्यांचे वार्षिक कुटुंब जे काही वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तर अशांना लाभ इथं मिळणार नाही. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या आयकर भरत असतील तर अशांना पैसे ते मिळणार नाही. जर तुमचा कोणी सरकारी कर्मचारी असेल किंवा सेवानिवृत्ती वेतन असेल किंवा त्यांना दरमहा पैसे मिळत असतील तर अशांना पैसे ते मिळणार नाही. तर आता दरमहा
यामध्ये बरेच महिलांना काय होते, जे दर महिन्याला पैसे येते, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांगांना, तर अशांना यामधून अपात्र ठरलेल्या महिला यांना पैसे इथं मिळणार नाही. तर आता लाडक्या बहिणींचा जो काही नवीन ऑनलाईन फॉर्मॅट तर अशा पद्धतीने इथं राहणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे अर्जदाराचे पूर्ण नाव तुम्हाला इथं भरायचे, पर्सनल डिटेल्समध्ये जन्मतारीख, वय, त्यानंतर जे काही इथं फिमेल सिलेक्ट करायचं आहे, विवाहित आहे, अविवाहित आहे, विधवा आहे, हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. यानंतर आपल्याला ॲड्रेस डिटेल्स भरायची आहे, राज्य आपलं महाराष्ट्र, जिल्हा, तालुका आणि आपलं गाव. यानंतर पिनकोड आणि पत्ता पूर्ण टाकायचा आहे. ओळख व माहितीमध्ये जे काही आयडेंटिटी डिटेल्समध्ये आपल्याला आधार कार्ड इथं टाकायचं आहे. आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे ते टाका. रेशन कार्ड नंबर असेल जे काही तुम्ही ऑनलाईन काढू शकता ते रेशन कार्ड नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर बँक डिटेल्समध्ये तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, बँक खात्याचे नाव, त्याचप्रमाणे ही माहिती योग्य पद्धतीने इथं भरायची आहे. ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे ते. याचप्रमाणे तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे, बँकेचं पासबुक, फोटो आणि इतर कागदपत्र. जे की आदिवासी प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही 15 वर्ष जुन्याचं तुमचं मतदान कार्ड असेल, त्याचप्रमाणे तुमची शाळेची TC असेल ते देखील त्यामध्ये तुम्ही जन्म प्रमाणपत्र म्हणून तुमचं बर्थ सर्टिफिकेट देखील इथं देऊ शकता आदिवासी प्रमाणपत्रामध्ये. यानंतर इजिबिलिटी तुमची चेक होते. मी सर्व अटी मान्य करतो या चेकबॉक्सवरती क्लिक करा. ही माहिती खरी असल्याची खात्री करा आणि अर्ज सबमिटवरती क्लिक करा आणि ॲप्लिकेशन नंबर तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. तर आता यामध्ये महत्त्वाचा जो काही अपडेट आहे, यामध्ये आता बरेच जणांचे प्रश्न आहेत की यामध्ये जे की अर्ज कुठे करायचा आहे, काय आहे यामध्ये अर्ज कुठे करायचा आहे. तर आता अंगणवाडी सेविका, त्याचप्रमाणे पहिले जे की नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनच्या माध्यमातून लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरता येत होते, त्यानंतर बंद झाले, पुन्हा वेबसाईट सुरू झाली, त्यानंतर वेबसाईट देखील इथं बंद झाली. तर आता महिला व बालविकास अधिकारी किंवा लाडक्या बहिणींसाठी 181 या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करून ज्या लाडक्या बहिणींचे पैसे तर बंद झालेले आहे यावरती कॉल करून तुम्ही विचारू शकता की आमचे पैसे का बंद झालेले आहे, पुन्हा सुरू कशा पद्धतीने तर करायचे आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील, काय करायचं, सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला 181 या हेल्पलाईन नंबरला कॉल केल्याच्या नंतर बघायला मिळेल. पहिलं ज्या तुम्ही अंगणवाडी सेविकेला लेखी अर्ज देऊ शकता किंवा महिला व बालविकास अधिकारी, त्याचप्रमाणे इथं तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता किंवा पंचायत कार्यालयामध्ये देखील. तर आता ऑनलाईन तर तुम्हाला जो काही हेल्पलाईन नंबर मी सांगितलेला होता 181 यावरती कॉल करून तुम्ही संपूर्ण अपडेट्स घेऊ शकता. लाडके बहीण योजनेचे जे काही नवीन अर्ज सुरू झालेले आहे यामध्ये पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, लातूर, तर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जे की ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत. परंतु असं नाही की सर्वच लाडक्या बहिणींना इथं फॉर्म भरता येणार आहे. यानंतर इथे नांदेड, परभणी आणि आपलं धाराशिव आता बरेचसे जिल्ह्यामध्ये पेंडिंग आहे. तर आता जे की GR यायचं राहिलेलं आहे, जसं काही GR येईल त्या संदर्भात सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट बघायला मिळेल. तर आता जे की यामध्ये 15 जिल्हे आहेत. रत्नागिरी जे की पेंडिंग जिल्हे आहेत लवकरच सुरू होतील. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव, लातूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, यानंतर गडचिरोली, तर हे जे काही जिल्हे यामध्ये आपण आहे. यानंतर इथे या जिल्ह्यांमध्ये लवकरच इथं सुरू होणार आहे. तर काही पेंडिंग जिल्हे आहे, लवकरच या संदर्भात तुम्हाला अपडेट मिळेल. तर आता लाडकी बहीण योजनेचे फॉर्म जे की येत्या 15 दिवसांमध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये रोल आउट करण्यात येईल. ज्या संदर्भात जे काही अपडेट येईल त्याचा जो काही GR येईल त्या संदर्भात आपल्या चॅनलवरती अपडेट मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.